नमस्कार, मी डॉक्टर नितीन लाड. मी इन्फर्टिलिटी आणि टेस्ट ट्यूब बेबी ह्याचा तज्ज्ञ डॉक्टर आहे. मी गेले 30 वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रॅक्टिस करतोय. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे मी MD मुंबईवरनं KM हॉस्पिटलमधनं केलेलं आहे, DGO केलेलं आहे, DFP केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतामधली मानाची डिग्री जी आहे दॅट इज BNB डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड हे मी दिल्लीवरनं केलंय. त्यानंतर प्रॅक्टिसच्या 5-6 वर्षानंतर मी 1 वर्षाच्या मास्टर्स डिग्रीसाठी सिंगापूरला गेलो होतो आणि तिकडे मी मास्टर्स इन क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी दॅट इज MCE ही डिग्री मी सिंगापूरला घेतली. ह्या डिग्रीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या डिग्रीमध्ये आम्ही पूर्णतः वंध्यत्व निगडीत प्रॅक्टिसच्या समस्या आणि त्याचं कशा पद्धतीने उत्तर शोधायचं ह्या पद्धतीची ती डिग्री. आणि मग 1999 पासून ते आजपर्यंत मी पूर्णतः वंध्यत्व निगडीत प्रॉब्लेमचाच अभ्यास करतोय किंवा मी त्या संदर्भात पेशंटला ट्रीटमेंट देत आहे. वंध्यत्वाबद्दल बोलायचं म्हटलं तर वंध्यत्वाची व्याख्या ही अशी केली गेलेली आहे की ज्या जोडप्यांना लग्नानंतर 1 वर्षाच्या आत गर्भधारणा राहिली नाही अशा जोडप्यांना गर्भबाधित आहेत किंवा वंध्यत्व बाधित आहेत असं आम्ही समजतो. आणि अशा जोडप्यांनी वंध्यत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज भारतामध्ये प्रत्येक 6व्या किंवा 7व्या जोडप्याला गर्भधारणेला अडथळा येताना जाणवतो. एक साधारण 10-15 वर्षापूर्वी साधारण भारतामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 कोटी जोडप्यांना गर्भधारणेसाठी त्यांना डॉक्टरांच्या ट्रीटमेंटची गरज पडत होती. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला ह्या आजाराच्या गंभीरपणाची आपल्याला जाणीव होत असेलच. वंध्यत्व बाधित ज्यावेळी ते डॉक्टरांकडे येतात त्यावेळी आम्ही त्यांना 2 पद्धतीने त्यांचं डिव्हिजन करतो. एक म्हणजे ज्या जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांच्या पत्नीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तर त्यांना आम्ही मेल इन्फर्टिलिटी म्हणतो. आणि बाकीचे जोडपे ज्यांच्यामध्ये पतीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्या वीर्यामध्ये, शुक्रजंतूमध्ये, संबंधामध्ये काही अडथळा नाही, परंतु त्यांच्या पत्नीच्या पाळीची अनियमितता किंवा स्त्रीबीजचं प्रमाण कमी असणं किंवा त्यांच्यामध्ये हार्मोन्सचा प्रॉब्लेम असणं किंवा त्यांच्या संबंधात काही अडचणी असणार अशा केसेसला आम्ही फिमेल इन्फर्टिलिटी म्हणजे आपण इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम ब्रॉडली 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतो, मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी. सुरुवातीला असं वाटायचं की वंध्यत्व म्हणजे महिलांचा प्रॉब्लेम आणि गर्भधारणा राहत नाही म्हणजे फक्त स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असतो. परंतु गेल्या 15-20 वर्षाच्या अनुभवातच आमच्या असं लक्षात आलं की 50% केसेसमध्ये प्रॉब्लेम हा महिलांमध्ये असतो, तर 50% प्रॉब्लेम हा पुरुषांमध्ये असतो. तर ह्या सगळ्या केसेस बघितल्यानंतर वंध्यत्वाची संख्या प्रचंड वाढलेली दिसते. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक जो सर्वे केला होता त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की जगामध्ये मानव जातीला ज्या 5 मोठ्या समस्या भेडसावत आहेत त्याच्यातली एक समस्या म्हणजे गर्भधारणा न राहणं. म्हणजेच ज्यावेळी इच्छा आहे आणि त्याच वेळी पत्नीला दिवस न राहणं ही घटना फार क्लेशदायक, दुःखदायक असते. अशा जोडप्यांना ते ज्यावेळी काही कामानिमित्त नातेवाईकांमध्ये मिसळतात किंवा सामाजिक कार्यामध्ये जातात त्यावेळी त्यांना एकाच प्रश्नाचं दडपण असतं आणि ते म्हणजे नातेवाईकांनी, मित्रांनी विचारलं तुझ्याकडे काही गुड न्यूज आहे की नाही. अशा वेळी त्या जोडप्यांना खूप वाईट वाटतं. ह्या जोडप्यांना ज्यांना गर्भधारणाची इच्छा आहे पण गर्भधारणा होत नाही अशा जोडप्यांना आम्ही वंध्यत्व बाधित जोडपे असं आम्ही सांगतो. जर का जोडप्यांना गर्भधारणेला अडथळा येत असेल आणि त्यांनी नियमित संबंध ठेवला तरीही दिवस राहत नसेल तर अशा जोडप्यांना आम्ही वंध्यत्व बाधित जोडपं असं म्हणतो किंवा त्याला मेडिकल टर्म आहे इन्फर्टाईल कपल. आता कुठल्या जोडप्यांना इन्फर्टाईल म्हणायचं
तर लग्नानंतर गर्भधारणेची इच्छा झाली आणि त्या अनुषंगाने नियमित संबंध येत आहेत. नियमित संबंध येणं ह्याचा अर्थ आठवड्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज 2 ते 3 वेळा संबंध येतोय. संबंधामध्ये कुठलीच अडचण नाही, वीर्यपतन व्यवस्थित होतोय आणि तरीही नियमित संबंध ठेवून वर्षाच्या अखेरीस जर का दिवस राहिले नाही तर त्या जोडप्यामध्ये कुठेतरी काहीतरी अडचण आहे हे समजायला हरकत नाही. आणि अशा जोडप्यांना मग आम्ही इन्फर्टाईल कपल असं म्हणतो किंवा वंधत्व बाधित जोडपं असं म्हणतो. आणि ह्या जोडप्यांनी त्यांच्या आजाराचं मूळ शोधण्यासाठी वंधत्व निवारण तज्ञांकडे जाणं ही अपेक्षा असते. त्यांनी जायला पाहिजे, त्या दोघांच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे आणि समजा आपल्याला त्यातला दोष सापडला तर त्या दोषाची ट्रीटमेंट उपचार पद्धती आता पूर्ण भारतभर उपलब्ध आहे. त्या ट्रीटमेंट पद्धतीचा जर का उपयोग करून घेतला तर मला खात्री आहे मेजॉरिटी पेशंटला गर्भधारणा राहायला काही अडथळा येणार नाही. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण वंधत्व बाधितच्या बद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंट बद्दल थोडी सखोल माहिती जाणून घेऊया. आपण जस्ट बघितलं डॉक्टर नेहा लाड मॅडमने आपल्याला वंधत्वाच्या समस्या आणि त्याचबरोबर IUIच्या ट्रीटमेंट प्रणालीबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. तर आपण याच्यात थोडंसं पुढे जाऊया. तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कुठल्या जोडप्याने त्यांनी कधी ट्रीटमेंटला सुरुवात केली पाहिजे आणि त्या जोडप्यांना कधी कळायला पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी अडचण आहे. तर ह्याबद्दल आपण आज थोडीशी सखोल पुरुषांमधील वंधत्व